नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. दुनियादारीच्या आपल्या या आगळ्या वेगळ्या कट्ट्यावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राजेंद्र उर्फ बाबू वागसकर पुण्याच्या राजकीय पटलावरती कायम पडद्याआड राहून कामांचा धडाका लावणारं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ते आता राज्याचे नेते या पदापर्यंत ज्यांनी एक मजल मारलेली आहे, असंच एक संयमी व्यक्तिमत्व आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत आणि यांना आपण राजकीय अराजकीय उलगडण्याचा तर प्रयत्न करूच, परंतु याच बरोबर तरुणांच्या, पुण्याच्या आणि अशा अनेक विषयांच्या गप्पा आपण आज त्यांच्या सोबत मारूयात. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजेंद्र उर्फ बाबू वागसकर. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कट्ट्यावरती. सगळ्यात पहिला प्रश्न, भाऊ, राजकारणात तुम्ही आलात, पण ही प्रवास आणि तुमचं बालपण नक्की सुरू कसं झालं आणि त्यातनं तुम्ही गेलात कसं? कारण आम्ही जे ऐकलं त्यात तुम्ही खूप प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलात, तर नक्की तुमच्या आयुष्याची सुरुवात आणि जडण घडण कुठून झाली? तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. आपण सुरू केला खऱ्या अर्थाने सामाजिक काम करणाऱ्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून पुढे येता येते आणि लोकांबद्दल पोहोचता येते. त्यामुळे तुम्हाला खूप खूप समाधान. राजकारणात याचा विषय म्हणजे खूप लहानपणापासून मला याची आवड होती असं नाही, पण 1987-88 ला माझी 10वी झाली. त्यानंतर मी पुण्या कॉलेज आणि मला प्रवेश नव्हता. त्यानंतर माझी आम्हाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने सुरुवात 12वी नंतर झाली आणि 12वीला मी 90 असताना हे काम करायला सुरुवात केली. त्यानुसार माझी भेट पप्पा आलेली मंडळी आहोत. कोल्हापूर हा परिसर तुम्हाला माहित असेल तर मोठमोठे बोलले आहेत, तर मला ते आउट हाऊस आहे. माळीगाव करणारे, पुण्यामध्ये काम करणारे, त्या घरात स्वयंपाकाचं काम करणारे, त्यांच्यासाठी असणारे ते आउट हाऊसेस. त्यात आम्ही लहानाचे मोठे आलो. आमच्या आजोबा माळीगाव करायचे, त्यात आम्हाला ते घर मिळालं होतं आणि तिथं आम्ही राहिलो. त्या माध्यमातून मग सगळ्या आउट हाऊस मध्ये मंडळी एकत्र करून आम्ही सामाजिक काम चालू केलं. त्या सामाजिक काम चालू असताना 1993 साली शिवसेनेची शाखा आम्ही काढली. पायपुढे तेव्हाच शहराध्यक्ष होते आणि मला त्याच तुमचं नेमकं बालपण कुठे गेलं? कारण तुम्ही सगळ्या या प्रतिकूल परिस्थितीत शिकत असताना मला वाटतं कस्तुरबा गांधी गेलाय, तुम्ही शाळेत शिकला. तेव्हाची परिस्थिती खूप अशी काय हे नव्हती की कस्तुरबा गांधी शाळा एक कॉर्पोरेटची शाळा होती आणि मला पहिलीपासून 5वी बद्दल तिकडे शिकलो. उच्च माध्यमिकला मी सत्य काढली मला शाळेमध्ये आलो आणि ती सुद्धा अशी प्रायव्हेट जनता संस्थेची शाळा होती. अतिशय वाईट परिस्थिती, वाईट म्हणताना नाही, त्या काळच तसा होता की त्या काळात शिक्षण एवढं महत्व दिलं जात नव्हतं. परिस्थिती सगळ्यांचीच अशी देवदेव होती. त्यामुळे त्या काळात शिकत असताना अनेक आमच्या मित्रांनी असेल, आमच्या काही बाहेरच्या लोकांनी असेल शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळे शिक्षण घेत गेलो. तुम्ही राजकारणातला प्रवेश कोणाच्या प्रेरणेतला मिळवला आणि ती करत असताना कधी अडचण, कधी संघर्ष या करण्याची कधी वेळ आली तुमच्यावरती? नाही, माझा स्वभाव एकदम संयमी, त्यामुळे मला संघर्ष करता समोरच्या किती संघर्ष केला, किती आंदोलनाला तर मी संयमाने उतरलो. त्यामुळे मला 1993 ला मी स्थापन केलेलं 1994 ला ते पप्पा एवढे नगरसेवक होते आणि ते निपुमुडी शोधायची निवडणूक काढायची. आता रामभाऊ पारिक भवनी मतदारसंघाचे विभागाध्यक्ष आणि त्यांना विभागाध्यक्ष बदलायचं. त्या काळात मला पालकांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची बैठक दिली आणि त्या 1994 ला मला विभागाध्यक्ष पण डायरेक्ट बनलं. एकमेव असं असेल की मी शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष या कुठल्या विभागाध्यक्ष पदावर 1994 त्याचाच किस्सा आहे की त्यावेळेला आम्ही असं ऐकलं की शिवसेनेत पद देत असताना मुलाखती मुंबईला व्हायची. तुम्ही बसले वगैरे तिथपर्यंत गेला, तुमची मुलाखत झाली आणि तुमच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत तुम्हाला एक हिरा म्हणून त्यांनी पाहिलं आणि तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचला. तर क्या किस्सा काय? शिवजयंती मिरवणूक मोठी काढायची
मी मुलीजींच्या झाडाबद्दल खेळ लावायचो, हत्ती बित्ती ओढ मी लावून तिच्यावरून काढायचो, पुढे आणायचो, तेवढी 3 किलोमीटर 4 किलोमीटर निवडणूक असायची. आणि पुणे शहरातील पुढे पुढे मंडळी ती बघायला यायची. त्या ते मग काय सूर्याला जबाबदारी घेऊन करायचं. त्यांनी सगळे निवडणूक बघायची. त्यावेळेस सगळं मी अरे हा काय मला म्हणजे काम करणार का. त्या काळात रामभाऊ बारीक मला देश त्यांना प्रमोशन करायचं मला भारतात त्यावेळेस मुलाखती मोठे साहेब घ्यायचे. आता 1994 मला आठवतं की मी एशियननी त्यावेळेस एशियन होत्या सकाळी 6 वाजता एशियनने बसून पोहोचलो होतो. त्यानंतर त्या ठिकाणी मला बोलवलं बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस मुलाखत दिली. आता त्यांनी प्रश्न विचारला बाबू होतं तुम्ही काय बाबू म्हणजे कुठला मुंबई का कर्नाटकी आहे. माझं नाव राजेंद्र आहे आणि वागस्कर आठवणी पुण्याचा असेल महाराष्ट्रात असेल मी बोलताय बाळासाहेबांचा विषय काढला तर तुम्हाला त्यांचा सहवास किती लाभला. मला आदरणीय बाळासाहेबांचा सहवास खूप लाभला आणि ते समज लागत असताना त्यानंतर मला आदरणीय राजसाहेबांची ओळख झाली. आणि राजसाहेबांनी जो मोर्चा इथं काढला होता नागपूरला त्या मोर्चात सुद्धा मला सहभागी होता आलं. त्यामुळे खूप सगळ्या गोष्टी सगळ्या त्यामुळे त्या मंडळींना असताना आदरणीय बाळासाहेब काम करत असताना खूप चांगल्या प्रकारे आपल्या सहकार्यावर प्रेम करायचे, हक्काने काही सांगायचे. छोटे होतो पण काम करायला म्हणून या सगळ्या नागरिकांबरोबर काम करणार पर्याय. तुमचे खरे राजकारणाचे रोल मॉडेल म्हणजे बाळासाहेब. की त्यांनी मला मुलाखत घेतली त्यांनी घेतली पण रोल मॉडेल म्हणतात त्यांच्याशी जास्त सहवास नाही. तेवढा सहवास मला आदरणीय राजकारणात बोलला तेवढा संवाद आणि संवाद आणि सहवास दोन्ही मला आदरणीय राजसाहेब खूप निकटवर्ती आहात भाऊ सन्माननीय राजसाहेबांचे. याचा फटका तुम्हाला 2002 ला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसला आणि तुमचं उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही. फक्त आणि फक्त तुमच्या सोबत सन्माननीय राजसाहेबांचं नाव जोडलं गेलं होतं किंवा तुम्ही त्यांचे सहकारी जवळचे आहात म्हणून हे सगळं झालं आणि त्यावेळेची भावना नक्की काय. ठीक आहे पण काय असतं राजकारणात नशिबाचं भाग्य वाढलेलं असतं. कोणावर काय बोल देण्यात पर्याय नाही म्हणून त्या काळात मला 100% तिकीट मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेस मी राजसाहेबांचं खूप त्यांच्यावरच कंटिन्यू असायचो त्यांच्या सगळ्या जवळायचो. तर त्यामुळं कदाचित असू शकतं कारण त्या उद्धव साहेबांच्या हातात पूर्ण कामावर होता असतं. त्यावेळेस मलाच नाही माझ्या अनेक लोकांना त्यावेळेस डावलले गेले होते आणि त्यावेळेस संधी मिळाली असतील आज मला पुणे शहरात वेगळं कसं असतं. 2007 ला तुम्ही पहिल्यांदा मला पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची की वॉर्ड पद्धतीने झाली आणि त्याच वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नुकतीच स्थापन झाली. निवडणुकीचा अनुभव तुमच्यावरती होता. तुमच्याकडे तसं बघायला गेलं तर पाठवलं. मग हे सगळं करत असताना तुम्हाला कोणाचा आदर्श मिळाला. हे सगळं करत असताना 2007 निवडणूक जेव्हा जाहीर झाली त्यावेळेस 2006 आपला पक्ष स्थापन झाला. पहिल्या यादीत पहिलं नाव आलं राजकारणाचे माझे पहिलं काय आपल्या खूप आणले त्याच्यावर त्याला पहिलं आपल्याला करून होता तेवढे मुलं कसं त्यावर सामाजिक काम करत होतो. त्यावेळेस भरपूर सगळ्या पक्ष नाव मला डोर टू डोर जाऊन मी लोकांना प्रचार केला होता आणि माझ्या त्यावेळेस 14,615 वॉर्ड होतो छोटा वॉर्ड. त्यामुळे मला काही 10,000 लोकांपर्यंत पोहोचलं तरी खूप झालं. या हिशोबाने मी काम केलं आणि त्यातले कमीत कमी माझे 5,500 मतदार असे पाठ म्हणण्यापेक्षा सांगायचं होतं की ते कांबळे कुटुंब आहे त्या कांबळे कुटुंबामध्ये 25 लोक आहेत. ती कोण कोण आहेत. तिथे दानवे कुटुंब आहे तिथे शेख कुटुंब आहे हे कुठं राहतात काय राहतात काय असा टच माझा खूप सॉलिड होता. आणि आमच्या भागात पारशी समाज खूप मोठा ख्रिश्चन समाज खूप मोठा धर्मीय समाजाने मला खूप ऋतूमध्ये टाकले. त्यावेळेस त्यांना वाटत होतं की बाबा आपल्यातला आहे कधी रात्री आपण जे बोलतो आपल्याला 2007 ला मला खऱ्या अर्थाने औरंगाबाद मागातील नागरिकांनी मला खूप मोठं साथ दिली. तिथं माझ्या राजकारणाने पहिली करावी. 2007 नंतर तुमचा आपण बघितलं पुणे शहरातला खूप उच्चवर्गीय भाग म्हणून परिवार बातमीला पाहिलं. अशा भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक होतो की हा 1 वर्षभरापूर्वी या पक्षाची स्थापना झाली. हे तुम्हाला तुमचं बालपण तिथं गेलं कारण तुम्ही आजही आम्हाला बघतो की
आठवड्यातले 3-4 दिवस तुम्ही त्या लोकांच्या मध्ये रमता, त्यांच्यामध्ये असता आणि याचाच तुम्हाला फायदा झाला ना? 100% तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याची त्या गोष्टी फायदा होत असतो. आणि हे करत असताना त्यांना आनंद रासायनिक खूप आमच्या बाबा बारबळ होतं. आणि मला सांगायला म्हणजे मला आवडेल 2012 ज्यावेळेस मला तिकीट मिळालं आणि माझा इतका लोकांशी रॅपो होता आणि इतका चांगला रॅपो होता की मला माझ्याकडे मुंबई फ्लाईट होतं 150 लोक फ्लाईटचं तिकीट काढून पुण्यात आले आणि मतदान केले संध्याकाळच्या फ्लाईट डिपार्टमेंटमध्ये एकमेव असं की बाबा बापू आणि बाबूची मिसेस लोक उभे बाबू आपल्या घरात त्या आणि ते मला खूप वाटले आणि ते लोक म्हणजे ह्या लेवलला लोकांनी मला मतदान केलं त्यावेळेस आम्ही लोक निवडलं. हे सगळं काय झालं की मागाशी म्हणाला बरोबर की आठवड्यात अजून मी 2-3 दिवस लोकांमध्ये अत्यंत जातो बसतो उठतो त्यांचे एवढंच नाही तुम्ही एखाद्या दाखवायला जाणार नाही एखाद्या मार्शल जाणार वगैरे वाढलं ना पण त्याच्या घरात एका तुमचा प्रसंग आला तर सगळ्यात पहिल्यांदा उभं राहतो. त्यामुळेच आपण त्या ठिकाणी फ्री ॲम्ब्युलन्स सर्व्हिस अंत्यविधी जे काही सामान लागेल ते फ्री मध्ये करायचं सगळं जातं. पण नंतर त्याचे पैसे पेड करायचे त्यावेळेस सगळ्यांनी बंद करायचं. लोकांचे त्या मोठ्या लोकांच्या काम करण्यास सर्वट असतील त्याच्या मुलांचे ऍडमिशन्स असतील ते प्रवेशासंदर्भात त्यानंतर शिक्षणासाठी मी लोकांना आम्हाला शिक्षण मिळताना माझ्या मिस्टरचं मला खूप कष्ट करावं लागलं. आम्हाला खूप लोकांकडनं मदत घ्यावं लागलं की इतरांना होऊ नये म्हणून आम्ही दत्तक योजना चालू केल्या. आम्हाला आमचे माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला व्यवसाय मोठं केलं. त्यांनी जे काय केलं मी व्यवसायात मोठं राजकारण मोठं झालो म्हणजे बालाजीराव बालाजीरावचे व्यक्ती मुंबईचे बालाजी दरवर्षी त्यावेळेस मला 94-95 वाजता दरवर्षी 2-2.5 लाख बाहेर घेता येईल एवढी अमाऊंट मला माझ्या प्रतिष्ठानला द्यायची मी त्यातनं घ्यायचं काढायचं. मला अभिमान वाटतो सांगायला की सेनेचे आता काहीतरी 5-6 लढे असेल पुणे शहरामध्ये 2 आमदार आहेत आणि त्यांना मी त्यावेळेस नोटबुक बाहेर द्यायचो. हे 1000 बाहेर त्यांची नाव येणार नाही कारण पण ते योग्य दिवसाला नाव लिहिलं त्यावेळेस त्यांना द्यायचं निघालं. आता मला भेटली तुझ्या बाहेर वाटायचं आम्ही त्यावेळेस मग दत्तक योजनेचा विषय काढला. तुमच्याकडे जवळपास 5,000पेक्षा जास्त मुली तुमच्याकडे धरलेला आहे. पण याचा कुठेही पुणे शहराला मागमूस नाहीये कारण ज्याला मदत केली फक्त त्याला आणि तुम्हाला माहिती असते. ही मदत करण्याचा नक्की तुम्ही रेशो ठरवता कसा आणि हे कधी लोकांपर्यंत हे इंटरनली पोहोचतं पण तुम्ही कधीच त्याची न्यूज म्हणून किंवा ब्रेकिंग न्यूज म्हणून करण्याचा प्रयत्न केला ना तुमच्या ते सोशल मीडिया हँडलवरती दिसतं. तर याचं भूमी तुम्ही पहिल्यापासून असंच पाळलंय का पाळलं पूर्वीची लोक नाही म्हणले घेणाऱ्याने ते नाव घेणाऱ्याने घेतो घेणाऱ्याने सांगू नये की मी कोणाला दिले पण ते थांबतो ते थांबू नये म्हणून आम्ही लोकांना प्रत्येकाची परिस्थिती जेमतेम असती वर केले ज्याला मदत झाली तोच आपल्याला मदत मागायला आणि आपण 50 लोकांना ते सांगितले की मी याला मदत केली योग्य दिसतं पाहिजे. माझ्याकडे आता 5,600 मुली दत्तक आहेत. सगळ्या मुलींना एका वेळेस देत नाही तर दरवर्षी 450-500 मुलींना आपण ते 5,000 पासून 25,000 पर्यंत मदत करतो. ती महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने आपण ती सुरू केली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मपत्नी महामाता रमाई यांचा पूर्ण अखेरीचा पुतळा बसवण्याचं भाग्य मला बलिदानाला लाभलं. ते आम्ही देशातला पहिला पूर्ण उभा केला पण त्यांच्या नावाने आम्ही ती तत्ववेत्ता सुरू केली आणि आज एवढ्या मुली आहेत आणि हे काय ते समाजाची बरीच मंडळी आहेत आमच्या प्रतिष्ठाने त्यामुळे चीनच्या माथ्यावर टाकून देतो. फक्त मी माझ्या परिसरातल्या लोकांना देतो असं नाही. पुणे शहरात तर कुठलंही होते महाराष्ट्रात तर कुठलंही होते त्यांनी फक्त त्या शाळेचं कॉलेजचं नाव आहे त्या नावाचं बिल्डिंग द्या. तुम्ही कॅश रक्कम देत नाही डायरेक्ट असं ते कॉलेज पर्यंत मग एखाद्याला वया पुस्तक घ्यायचे सायकल घ्यायचे कपडे घ्यायचे त्या दुकानाच्या नावाचं म्हणजे तुम्ही डायरेक्ट संपर्क त्यांच्याबरोबर आल्यामुळे त्या मुलींना ती जाहीर. हा सगळा एक छोटासा पार्ट पाहिला. तुम्ही ज्या नेत्यांबरोबर काम करताय महाराष्ट्राच्या नव्हे तर आता देशाच्या राजकारणात एकदम आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय दास साहेबांकडे पाहिले आणि तुमच्याकडे आम्ही पाहतो तर तुम्ही एकदम संयमी असता. ते मॅच कसं लागणार त्याला ऐका खूप वर्ष त्यांच्यावर
ते सुद्धा खूप संयमी आणि खूप प्रेमळ आहे. ते तुम्हाला आक्रमकता ते दाखवतात, पण त्यांना त्यांचं लोकांवर असलेलं प्रेम, त्यांचा असलेला संयम, त्यांचा टायमिंग जो असतो ना, तो टायमिंग जो त्या टायमिंगला जे बोलतात आणि जे क्रिया करतात त्या टायमिंगवर लोकांना ते अटॅकिंग ते वाटतात. परंतु त्यांचा अभ्यास डॉक्टर असेल तर डॉक्टरला त्या क्षेत्रात ते इश्यू बोलणार, कलाकार असेल तर कलाकाराच्या बोलणार, एखादा पुढचं लेखक असेल तर लेखकाला एखादा खेळाडू असेल तर खेळाडूचे तुम्ही बघा. एक दोन राजकीय नेता असतं की त्याला त्याचे सगळे मित्र आहेत, पण खेळाडू असू दे, तुमचे चित्रपट क्षेत्रातली लोक असू दे, लिखाणातली लोक असू दे, तुम्ही ज्यांचं नाव घ्या तिथं असं मला मानतो का त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं मेंटेन केलं, त्यामध्ये ते लोकांशी संवाद साधला, त्या पद्धतीने अभ्यास करतील. परवाच्या सभेत त्यांनी सांगितलं की आपल्याला संयम पाळला पाहिजे, पेशन्स संयम पाळलं पाहिजे. आणि म्हणून ह्यात तुम्हाला प्रत्येक माणूस हा केले करतात त्याच्यामध्ये करणार काही पक्ष चालवायचा असतो, सगळ्या प्रकारची लोक लागतात. त्या प्रकारमध्ये मी छोटासा कुठं तर आहे काँग्रेस, छोटासा म्हणता, पण तुमचे एवढे निकट होते ते साहेबांशी संबंध कसे झाले, कुठेतरी एखादी आठवण असेल, कुठेतरी असा प्रसंग घटना असेल की ज्या घटनेमुळे तुम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या एकदम जवळचे सहकारी म्हणून जाल. अनेक 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 विषय त्यावेळी खूप खूप विषय आणि हे विषय असताना मला माझ्यावर त्यांनी खूप वेळा प्रेम केलं, रागवले सुद्धा खूप वेळा. तर मला कधी असं वाटलं नाही की ही व्यक्ती आपल्यामध्ये नुकसान करत, त्या व्यक्तीमुळे आपल्यामध्ये त्रास होईल असं मला कधी जाणवलं. त्यामुळे वर्षानुवर्षी मी त्यांच्यावर राहिलो. किंवा 2002चा मागे तुम्ही उल्लेख केला, त्याचा मला तिकीट मिळालं नाही, मी तेव्हा त्यांच्याकडे गेलो, तेव्हा म्हटलं दुसरा निर्णय घेऊ शकतो. ते स्वतः बोलले दुसरा निर्णय, पण नाही घ्यायचा दुसरा निर्णय. त्यामुळे आमचं प्रचार थांबू, आपण बघूया पुढे. हे का बोललो की बाबा हे का नाही वाटलं की इतकं वर्ष आपल्या बरोबर आहे, आपल्याबरोबर असं 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 तर ठीक नाही. अनेक प्रसंग आहेत, त्या प्रसंगामुळे 2017च्या पण महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही अवघ्या 135 मतांनी वगैरे काहीतरी पराभूत झाला होता. त्यावेळेला देखील राजसाहेबांनी तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा सूचना किंवा एक भावनिक नातं झालेलं असतं, कारण तुम्ही एवढं काम करून 10 वर्ष सलग प्रभागात काम करून, कारण 4चा प्रभाग होतो, स्वाभाविक होतं, मोठं होतं. त्यामध्ये नेमकी भावना काय झाली होती की आपण 10 वर्ष काम करून सुद्धा अवघ्या 135 मतांनी आपला पराभव? 135 नाही, 210 मतांनी पराभव होतो. आणि तो दिवस बघितला तर तो 105 मतं झाली, तो 200 तास आहे. पण त्याला काय होतं की इतकं वर्ष काम केलं आणि मोदी साहेबांची नाक होती, 4चा प्रभाव होता. मला प्रभागात 4 पक्षाचे मिळालेला व्यवस्थित अनेक गोष्टी आणि काही गोष्टी मागची नशिबाचं भाग्य असतं, अनेक वातावरण असतं. त्या सगळ्यात आता मला साहेबांचा फोन आला, ठीक नाही मोदींचा तर दोघं पडला, तुम्ही चल बघू काय करायचं, पुढच्या वेळेस आपल्या कामाला आपलं मोठ्या भावासारख्या वडिलांच्या नात्याला असायला समजून सांगून आपलं ते मला फोन करतात, ते सांगतात मध्ये आपल्या पुणे शहरात एक मोठा प्रसंग आला. त्यावेळी माझ्यावर खूप ऍलिगेशन झाले की वागस्कर आठवण, त्यावेळी रोज सगळे मला फोन करायचे की आज काय बोलायचं नाही, सोशल मीडियावर ते बरोबर असते, आज काय बोलायचं नाही, पुरण काय सांगायचं नाही, काय नाही बोलू एवढं आपल्याला सांगायचं म्हणजे आज 100% त्याच्यावर काहीतरी येणार नाही, काय केलं. हाच मुद्दा काय आताच तुमचे सहकारी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडून गेले, त्याच्या आधी 1-1.5 वर्षांपूर्वी एक महिला सहकारी गेला. कायम करून तुमच्यावरती फक्त हे करत जायचं की तुम्ही खोट्या बातम्यावरती देता, खोट्या करता. मला सांगा की प्रत्येक वेळेला अंगावरती घेऊन तुम्ही कधीच त्याची प्रतिक्रिया दिली नाही, माध्यमांना नाही ना सोशल मीडियावरती. तर हे कारण काय? कारण उत्तर देणं गरजेचं वाटत नाही तुम्हाला? काय होतं, काही लोकांचा स्वभाव असतो, ऍक्शनला रिॲक्शन दिलं की तो परत ऍक्शन करतो, मला परत रिॲक्शन द्यावं लागतं. तेव्हा त्यांनी एकदा काय बोलले मी त्यांना बोललो, काय बोललो तर परत एकदा बोलतो, मी परत काय बोललो, परत एकदा बोललो, तिसऱ्यांदा त्यामध्ये काय बोललेलं नाही. आणि तो माझा स्वभाव होता, जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षाला तोपर्यंत आम्ही तुमचं ऐकून घेणार. आम्ही तुम्हाला म्हणून मिटिंगच्या वेळेस पक्ष बाहेर तुम्ही घेत तुमचं वेगळं संपत आहे, आम्ही काय तुमच्याबद्दल उत्तर देतो. त्यामुळे उत्तर द्यायचं मला त्यांना ते माहिती
म्हणजे हा अंगावर येणार नाही, अटॅक करणार, कापायचं तिकडे जाऊन व्यक्ती व्हायला काय होत का? म्हणजे किती दिवस चूक नसताना ज्यावेळेला एखादा माणूस इतका आपल्या व्यक्तीवर आरोप करतो, सहकार्य आरोप करतो, यांनी व्यक्तीत नाही होत का भाऊ? तर व्यक्तीत वेदना होतात 100% होतात. आणि या वेदना 1-2 दिवसात असतात, 15 दिवसाच्या वेदना असतात. होत असत पण काय असं करायचं, आपण त्या संघटनेत काम करतो, त्या पक्षात काम करतो, त्या सामाजिक काम करतो, त्यात प्रत्येक प्रकारची लोक असतात. प्रत्येकाला कुणा ना कुणा प्रकट व्हायचे, कुणाला मोकळं व्हायचं, ते आपल्या अंगावर मोकळं होतात, आपल्याला समजायचं आणि पुढे चालायचं. पण ती व्यथित होतोय, आपण दुःखी होतोय, आपण त्रास होतो असं दाखवलं तर ते जास्त होतं. त्यामुळे कुठेतरी आपण संपूर्ण आपले लाईफ चाललं. यात सगळ्या राजकारणाची दशा आणि दिशा दोन्ही बदलत चालले. याच्यातही तुम्ही तुमच्यासारखे नेते सन्मानित विलास साहेबांबरोबर हजेरी ठेवले, एवढा नेत्यावरती विश्वास. बघा तुम्ही कसं असतं की पूर्वीचा काळ, तुम्हाला 90च्या दशकात 2004 काळ सांगतो, काळ हा असे प्रेम भावनेने राजकारण असताना म्हणतो, प्रेमापुढे असतात. तुम्ही माझ्या पक्षाचे प्रमुख आहात तर माझं तुमच्यावर प्रेमच होतं आणि त्या भावनेने किंवा तू काय मिळवलं नाही. पण 2000 नंतर राजकारण बदलून गेलं पाहिजे. 2010 नंतर अजून राजकारण बदललं. लोकांना थांबायची वेळ नाही. आपण मी एखाद्या 2 किंवा 3 किंवा 5 वर्षात काहीतरी मिळालं पाहिजे, पेशन्स राहिलेलं काहीतरी पाहिजे. त्यातनं आता हा जो राजकारणाचा चिखलफेक झाला त्यात मी सांगेन की बाबा आपल्या मोदी सरकारने सगळ्या सरकारी यंत्रणाचा मोठा उपयोग करून घेतला, जेणेकरून तो पूर्वी कळत नव्हता. आता तो मोबाईलच्या माध्यमातून कळायला लागला आणि ह्याच्यात परत विषय करून काही गोष्टींना करून काही करणार नव्हतं. त्यामुळे आताचा बदललेला राजकारणी असो, मतदार हे सगळे बिघडलेले. मतदारांना बी सवय राजकारणी लावली, त्यामुळे ते बी बिघडले. त्यांनी त्यांच्या हातात आहे आता की राजकीय लोकांना जागेवर आणायचं कसं, ते पक्ष सरळ करायचे कसे, आपलं काम कसं करून घ्यायचं, सुधारणा कशी करू, हे त्यांच्या हातात आहे. ज्या पद्धतीने करणार त्यावेळेस तुम्ही या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा आपण जर एक पाठ बघितला तर तो म्हणजे तरुण मतदार. तो तरुण मतदार आता राजकारणात यायला घाबरतो का? तर ही सगळी दशा जी राजकारणी करून, तुम्ही आता एका पक्षात आहात, तुम्ही एका पक्षाचे नेते आहात, तुमच्या बरोबरही अनेक तुमचे तरुण सहकारी काम करत आहेत. तुम्ही एक सल्ला म्हणा किंवा एक मार्गदर्शन म्हणून त्या तरुणांना काय सांगा की त्यांनी एक तर राजकारणाकडे बघितलं पाहिजे का, आणि जर बघितलं तर कुठल्या अर्थाने त्यांना राजकारणात काम करता येईल? खूप चांगला प्रश्न विचारला. आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली पूर्ण मतदान माझ्याकडे 90 कोटी आहे समजून, त्यातले 29 ते 49 मध्ये 21 ते 22 कोटी मतदार, सगळ्यात जास्त मतदार त्या स्टेट्स मधले. तेच देश चालू शकतो, तेच देश चालतो. म्हणून त्या लोकांनी राजकारण आलं पाहिजे असं आदरणीय नासाहेब ठाकरे ते म्हणतात की माझ्या पक्षात नका, ज्या पक्षात त्याच्या पक्षात जा, तुम्ही तिथे घ्या. तुम्ही हा देशाला, या राज्याला, या शहराला दिशा देऊ शकता. तर ती सगळी मंडळी तिकडे आली पाहिजे. परंतु आता ज्या पद्धतीने लोक बघतात, प्रत्येक राजकारणी माणूस हा त्या लेवलला बोलतोय, बाबा त्याच्याकडे ती संस्कृतीच राहिलेली आहे, त्याच्याकडे तो अभ्यासच राहिलेला आहे, ती शब्दफेक आहे, बोलण्याची पद्धत आहे, सगळ्या वेगळ्या पद्धती राहिल्या. त्या खालच्या म्हणजे म्हणतो ना की खालच्या लेवलला बोलणं, ते कमरच्या खाली वाद करणे, ह्या टाईमचे बोलणं झालं तर कसा युवक पुढेही ते बघून सगळं हे आदरणीय नासाहेब सारखे नेते अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन अख्ख्या देशात असले पाहिजे की जेणेकरून ते लोकांना आव्हान करतात किंवा मी माझ्याकडेच बघून तुम्ही या आदेश बघा. ते नेहमी सांगतात सकाळी उठल्यापासून तुम्हाला लागणार दूध रेट राजकारणी तुम्हाला लागणार 20चे दर राजकारणी ठरवतो, तुम्हाला लागणार पाण्याचे दर राजकारणी ठरवतो. म्हणजे जे लागल तुम्ही ज्या घरात टॅक्स पद्धती बाजार ते राजकारणी होतो, जे तुम्हाला लागल ते सगळं राजकारणी ठरवतो. तुम्ही राजकारणात टाका, पॉलिसी झालं पाहिजे. तुमच्या शहराला काय लागत असं मोठे मेट्रो आणायची काय राजकारणी ठरवतो, एअरपोर्ट चालवतो. मग तुमचं शहर, तुमचं राज्य, तुमचा देश तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्हाला ह्या मंडळींना
25 वयाच्या वरून 50 वयाच्या मंडळी हे राजकारणात आलंच पाहिजे. म्हणजे की तो ग्रामपंचायत सदस्य व्हावा, पंचायत समितीचा सदस्य व्हावा, जिल्हा परिषदेचा सदस्य व्हावा, नगरपालिकेचा सदस्य व्हावा, महानगरपालिकेचा व्हावा, विधानसभेचा आमदार व्हावा, खासदार व्हावा. त्या प्रोसेस मध्ये तुम्ही आला कुठेतरी या सगळ्याशी निगडीत असतो तो पैसा. एखादा सामाजिक नेहरू तो पुढे येतो, पण कुठेतरी या सगळ्या राजकारण्यांच्या गाड्यात फक्त हरवून जातो. कारण बघायला गेलं तर हे खूप पैशाचे अक्षरशः पाऊस पडला जातो. मग आज सामान्य युवक त्यांच्यात टिकणार कसा? आता तो पैशाचा विषय मागे म्हणाल्याप्रमाणे त्या मतदारांना एवढा विश्वास झाला पाहिजे की त्यांनी त्यांचा जागा दाखवली पाहिजे. सवय राजकारणामध्ये चालू आता पुढे बदलायचं असेल तर त्यांनी करत बघा. पैसे सगळ्या गोष्टी पैसे घालतात असं नाही. त्या मोबाईलच्या जगात धावपळीच्या जगात लोकांचं प्रेम कमी झाले. तुम्ही जेवढ्या लोकांना भेटतात, संवाद साधतात, तुमचा विचार त्यांच्याबरोबर मांडतात. महानगरपालिकेच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, या निवडणुकांना दोन टू 9 to 1 तुम्ही भेटू शकता महिन्याभरात. फक्त विधानसभा लोकसभेत ते मोठं असतं डबल केलं. ह्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, तुमच्या पक्षाची बाजू. आणि लोकांना आवडतं माझ्याशी आलंय, माझी 5 मिनिटं बोललंय, माझा विषय झाला, हे सगळं आवडतं. कारण हा सगळा संवाद तुटलेला आहे. तेव्हा ह्या पैशांचा असेल आणि एखाद्या गोष्टी पुढचा माहोल खर्च करत असेल तर तुम्हाला या राजकारणात करत असेल तर किंवा 10 पैसे जरी तुमचा माहोल आहे तर त्या बेसिकवर आपल्याला पैसे हा फॅक्टर कालांतराने राजकारणाचा निवडून जाईल. आता जे आहे अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. आपल्याच पुणे शहरामध्ये मागच्या काळात ड्रग्सचे अनेक अंमली पदार्थांचे साठे जप्त केले. तुम्ही त्याच घटनेतून पुढे आलात, त्याच व्यथेतून पुढे आलात. तुमचा काळ आत्ताचा काळ याच्यात प्रचंड फरक आहे. तरुणांना काय सांगा? कारण जी एक अख्खी पिढी बरबाद केली जाते या अंमली पदार्थांच्या, तर एक कुटुंब बरबाद केलं जातं. पूर्वी सुद्धा अंमली पदार्थ कुठे पण एवढ्या प्रमाणात होते. पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी खूप बाहेर राज्यातले लोक आले. अरे बाहेर राज्यातून मुलं मुली आलेले मग त्यांच्यावर दबाव नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगायचं चुकीचा. एक दुसरी गळतीमुळे हॉस्टेलला राहतात, कुठं पेटेस राहतात, कुठं फ्लॅट बोर्ड राहतात. काय आई वडिलांचा हात नाही, काय नाही. आई वडील मोठमोठ्या पोटावर काम करतात बाहेर राज्यामध्ये, पण ते त्यांच्या पॉकेटमध्ये वाढवून पैसे वाढवून ती पुढे इझिली सापडतात, त्या जाळ्यामध्ये सापडतात. आणि त्यामुळे हळूहळू ते पहिले पुणे शहर हे आपल्याला दुःख वाटतं आम्हाला सगळ्यांना की पुणे शहरात असं कधी नव्हतं. आपलं नेक्स्ट जनरेशन मध्ये आपली मुलं आता मोठे आपल्या मुलांपर्यंत थांबायला नको आहे. आता हे थांबलं पाहिजे आणि 100% थांबलं. आपली विद्यार्थी सेना या माध्यमातून चांगली काम करते. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेनेने आता पाहिलं की बऱ्याच ठिकाणी त्याच्या पाड्यात होतात, पोलिसांच्या पाड्यात त्या संदर्भात कमिशनरला त्याचे छोटे छोटे सामाजिक संस्था असतील, पक्ष असतील, आपण सगळे एकत्र आलं तर लक्ष पुढे दाखवणे थांबवते. तर शासनाने याच्यावर कडक कारवाई केली नाही. जेव्हा आपण शेवटाकडे येऊया, राजकारणी म्हटले की कडक खादीचे कपडे, स्टारचे कपडे आणि मोठ्या मोठ्या गाड्या. मला आजपर्यंत आम्ही पुणे शहरात म्हणा किंवा कुठेच फिरताना ते बघितलं नाही. तुम्ही आजही यामावरती फिरता, तुमची आवड यामाची. तुम्हाला नाही वाटत कधी मी कुर्ता स्टार घालून जावं वगैरे? मी म्हणाल यामाची मी 1986 ला मॉडेल आहे आणि 1993 ला मी ती गाडी घेतली. मी फटाक्याचा व्यवसाय चालू केला. फटाक्याच्या पहिल्या व्यवसायात मला पैसे मिळाले तेव्हा मी 17,000 रुपयाला गाडी घेतली. आणि मला आवडतं, माझ्या मॉडल फिरतो मला मी आता मागे 4-5 वर्ष आले शहरात त्या माझ्या मतदारसंघामध्ये अजूनही सुटतो, सकाळी त्या गाडीवर सुटतो. पण बरं वाटतं. आणि खादी विधी घालायला तरी आवड आलीच नाही. शाळेत मी खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आणि त्यानंतर मला वाड्या कॉलेजमध्ये म्हणजे पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आणि त्या ठिकाणी वाढदिवस असला तरी खाकी पॅन्ट पांढरा शर्ट, दिवाळी असली तरी खाकी पॅन्ट पांढरा शर्ट, हे समोर त्यामुळे तीच कपडे आपण तिथे कॉलेजला गेलो तर घालून जायचो, तिथे घालून जायचो.
पण ते लोक हसायला लागले. 2 महिने पहिले गेले होते. आमची बहीण कामाला होती, त्याला 400 रुपये पगार होता त्यावेळेस. सांगतो. आणि मग त्यावेळेस त्यांनी आपलं 100 रुपये दिले. मला आठवण मी 80 रुपयाची जीन्स पॅन्ट घेतली होती, 35 रुपये शर्ट घेतला होता. पण तो पांढरा शर्ट चेकचा शर्ट होता, त्या जीन्सवर काय ते चालायचे 5 वर्षाचे काढले. आणि मग त्यावर मला एक शौक लागला त्यावेळेस चांगले काय नाही. तुमच्याकडे आज पण खूप कपडे, बूट आणि घड्याळ आहेत असं कळलं आम्हाला. नाही, मला शौक आहे कपड्यांचा, शूजचा शोध खूप आहे. घेत असतो. बाकी काय मला शौक गाडी आहे, ती गाडी आपल्या मला 12-13 वर्ष 14 वर्ष ती एकच गाडी वाईट आहे. विजन म्हणून काय सांगाल त्याचं? पक्षाच्या वतीनं मला किंवा तुम्ही एक लोकप्रतिनिधी होता तिथल्या पक्षाच्या वतीनं पुणे शहराची जी आवड होती वाढ झाली चारी बाजू. पुणे शहराचं विजन म्हणून नक्की काय कराल? जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, तिथे बसलात, तर एक विजन काय असावं पुणे शहराचं? पुणे शहराचं विजन हे पुणे शहरातील लोकप्रतिनिधींनी त्या भागातले असो, जे लोकप्रतिनिधी ते कुठल्या पक्षाचे असो, त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पुण्याचं विजन ठरवलं. एक हे लोकप्रतिनिधी येऊन विजन ठरवत असताना ज्या तुमच्या सामाजिक संस्था आहेत शहरात, पुणे शहराला सामाजिक वारसा खूप मोठा आहे. त्या सगळ्या संस्था एकत्र येतात, सगळ्या एनजीओ एकत्र येतात. या पुणे शहरामध्ये खूप मोठमोठ्या पदावर काम करणारे IAS ऑफिसर ही मंडळी येतात. या पुणे शहरात खूप मोठे लेखक आहेत. त्या लेखकांना एकत्र हे का सांगतो? या सगळे लोक एकत्र बसून पुण्याचं टाउन प्लॅनिंग केलं पाहिजे, पुण्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्या हिशोबाने पुण्याची आखणी केली पाहिजे. आणि मग केलं पुण्याला आदरणीय रासायनिक डॉक्टर सांगतात की पुणे 40 वर्ग वाढले, त्याला स्कोपच आहे. कुठे पण तुम्ही लोक असतील, इकडे 25 किलोमीटर आहे, नगरला 25 किलोमीटर, सातारला 25 किलोमीटर, मुंबईची 25 किलोमीटर, नगरला 25 किलोमीटर, सगळीकडनं पुणे वाढलं. पुण्याला नियोजनाची खूप गरज आहे. आणि हे नियोजन आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र मनसेना अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. मला मागचे राहायचा मुद्दा सांगायचा मुद्दा राहिला आहे की बाबा 2012 मध्ये आम्ही 29 नगरसेवक, सेकंड लार्जेस्ट पार्टी होती. इतकं काम केलंय आपल्या नगरसेवकांनी, पण ते आपल्याला दाखवतं ना. म्हणून मी नेहमी सांगतो की मोदींनी मोठं काम केलं, छोटं काम केलं पण मोठं दाखवलं. आपल्याला छोटं काम केलं पण मोठं दाखवतं नाही. खूप काम केलंय. आपल्या लोकांचं मिशन होतं, आदरणीय रासायनिक जाण्याची ब्ल्यूप्रिंट होती, त्यामुळे आपले लोक काम करू शकले असते. पुण्यापर्यंत ते काम पोचवता आलं नाही, पण 100% ते काम पुण्यापर्यंत पोचलं. तर मित्रांनो, आपण पाहिलं की एका प्रतिकूल परिस्थितीत शिकून त्यांनी आता हसून मुद्दा सांगितला, पण ते विचार करण्याची गोष्ट आहे की वाढदिवस असू दे, दिवाळी असू दे किंवा कुठला सण असू दे, खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट हीच एक भेट म्हणून त्यांना मिळायची. आणि त्यातून एक प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर राजकारणातला प्रवेश सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर आता ते सहकारी म्हणून काम करत आहेत. तर एक या गप्पांच्या मागचा उद्देश हाच होता की संयम जर पाळला तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. या गप्पांमधनं एक सुंदर गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळेल की कुठल्याही विरोधकाला अनुलेखाने मारता येऊ शकतं. त्याचा उल्लेख करू नका. प्रत्येक विरोधाला, प्रत्येक टीकाकारांना जर तुम्ही टीका करत बसलात, त्यांना उत्तर देत बसलात, तर मात्र तुम्ही संपून जाल. हाच त्याच्या मागचा एक छानसा उद्देश होता. यासाठीच आपण या मुलाखतीचा अट्टहास केला. भाऊ, तुम्ही आमच्या या कट्ट्यावर आला, आम्हाला तुमच्या खूप व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण पक्षाला येणाऱ्या पूर्ण राजकीय वाटचालीस आमच्या दुनियादारी कट्ट्याच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आम्ही तुम्हाला भेटवत आहोतच, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला घेऊन. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.